बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव कडाडले। या तारखेपासून बांगलादेशला होणार कांद्याची निर्यात सुरू। दुबईमध्ये देखील कांद्याचे दर हे त्या ठिकाणी दुप्पट झालेले आहेत। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं अर्थकारण हमखास फिरवणारं कांदा हे प्रमुख नगदी पीक आहे। महाराष्ट्र देशाची 85% कांद्याची गरज त्या ठिकाणी भागवत असतो। याशिवाय त्या ठिकाणी आता सध्या जर कांद्याचे मार्केट जर बघितलं तर कांद्याला जवळपास 20 ते 25 रुपयाच्या दरम्यान सरासरी बाजारभाव त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे। याशिवाय उन्हाळा कांद्याची आवक देखील त्या ठिकाणी आता कमी झालेली आहे, कारण की शेतकऱ्यांकडे जवळपास 10 ते 15% कांदा त्या ठिकाणी आता शिल्लक राहिला आहे। यानंतर जर का आपण लाल कांदा जर का पाहिला तर लाल कांद्याची आवकही त्या ठिकाणी फार थोड्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये होताना दिसत आहे, कारण की लाल कांदा हा पूर्ण त्या ठिकाणी पावसाने संपवलेला आहे। याशिवाय आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा साधारण पाऊसच चालू होता आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जेवढ्या काय लागवडी त्या ठिकाणी कांद्याच्या झाल्या ह्या कुठल्याच लागवडी त्या ठिकाणी सक्सेस झाल्या नाही आणि त्यामुळं आता त्या ठिकाणी मार्केटमध्ये हा लाल कांद्याचं प्रमाण हे त्या ठिकाणी कमी आले आहे। आता नेमकं याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत। जर का आपण पिंपळगाव, बसवंत, लासलगाव, सटाणा, कळवण, सोलापूर सारखे बाजार समितीमध्ये जर का पाहिलं तर कांद्याला त्या ठिकाणी जवळपास 3500 रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळताना चित्र त्या ठिकाणी दिसत आहे। नेमकं कोणत्या तारखेपासून त्या ठिकाणी बांगलादेशची कांदा निर्यात ही होणार आहे आणि याचमुळं कांद्याला किती बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक आणि चॅनलवरती नवीन असतात चॅनल सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, तसं जर पाहायला गेलं तर कांद्याचे जे काही दर असतात ते लागवड क्षेत्र झालं, मार्केटमधील आवक झालेली, निर्यात आणि हवामानातील जे काही बदल असतात या घटकांवरती मुख्यत्वे अवलंबून असतात। मग आता बाजारभावासाठी सध्या त्या ठिकाणी पोषक वातावरण तयार झाले आहे, कारण की जी काही खरीप कांद्याची लागवड होती ती लागवड पूर्णपणे पावसाने घालवली आणि त्यामुळे जो काही लाल कांदा मार्केटमध्ये ह्या टायमाला येतो तो त्या ठिकाणी अतिशय अत्यल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत आहे। शिवाय त्या ठिकाणी उन्हाळा कांदा सुद्धा शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी संपलेला आहे। जवळपास 10 ते 15% कांदा शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला आहे आणि त्याचमुळे ही कांद्याची दरवाढ त्या ठिकाणी आता होताना दिसत आहे। शिवाय व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला जो काय कांदा आहे तर त्यांच्याकडील कांद्याचा जो काय स्टॉक आहे तो सुद्धा त्या ठिकाणी संपलेला आहे। शिवाय कांद्याची आवकही सध्या मार्केटमध्ये घटलेली असून नाफेड आणि एनसीएफने जो काय खरेदी केलेला कांदा होता तो कांदा त्या ठिकाणी सडायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून पुन्हा एकदा कांदा खरेदी करणार अशी वृत्त त्या ठिकाणी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळत आहे। बघा आता नेमकं त्या ठिकाणी बांगलादेशचा हा प्रमुख ग्राहक हा भारताचा ग्राहक आहे, शिवाय दुबई देखील भारताचा प्रमुख ग्राहक आहे। तर या दोन्ही देशांमध्ये त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव सध्या कडाडले आहेत। बांगलादेशची निर्यात ही काही काळापूर्वी त्या ठिकाणी बंद होती, परंतु आता बांगलादेशमधील जे काही व्यापारी आहेत आणि बांगलादेशमधील जे काही कृषी मंत्रालय आहे त्यांनी स्वतः सरकारकडे त्या ठिकाणी मागणी केली आहे की जो काय कांदा आहे तो आता आपल्याला भारताकडून आयात करावा लागेल, याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही। कारण की बांगलादेशमध्ये जे काय कांद्याचे दर आहे ते जवळपास 70 ते 80 रुपयांच्या घरामध्ये गेलेले आहे। सर्वसामान्य माणसाला कांदा हा आता बांगलादेशमध्ये परवडण्याच्या पलीकडे गेला आहे। याशिवाय त्या ठिकाणी आपण दुबईमध्ये जर का पाहिलं तर दुबईमध्ये देखील कांद्याचे दर हे दुप्पट झालेले असून त्या ठिकाणी जर का जो मीडियम साईजचा कांदा या कांद्याला त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये मागणी असते आणि म्हणूनच कांद्याचे निर्यात दर देखील त्या ठिकाणी आता सुधारले आहेत आणि म्हणूनच जो काय कांद्याला आता मार्केटमध्ये बाजारभाव भेटतोय हा त्याचाच परिणाम त्या ठिकाणी आहे। यापेक्षाही कांद्याला दर अजून त्या ठिकाणी कडाडू शकतात, कारण की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाल कांद्याची आवक देखील अजून कमी होणार आहे, कारण की लाल कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं आहे आणि उन्हाळा कांदा आता संपायला आला, त्यामुळे मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा हा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। त्यामुळे येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये कांद्याची जी काही भाववाढीची दिशा आहे ती आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे। याशिवाय येत्या 15 तारखेपासून जवळपास त्या ठिकाणी जे काही कांद्याची निर्यात आहे बांगलादेशला ती बांगलादेशला होण्याचे त्या ठिकाणी खूप मोठे चान्सेस त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा मोठ्या हालचाली कांद्याच्या बाबतीत त्या ठिकाणी आता चालू झालेल्या आहे। याशिवाय आपण जर का बघितलं तर पांढऱ्या कांद्याला देखील राज्यामध्ये जवळपास 3500 ते 3000च्या दरम्यान त्या ठिकाणी दर मिळतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे, कारण की पांढरा कांदा हा त्या ठिकाणी भरपूर देशांमध्ये त्या ठिकाणी खाला जातो। हा कांदा त्या ठिकाणी एक्सपोर्टला देखील चालतो। त्यामुळं शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का त्या ठिकाणी उन्हाळा कांदा असेल किंवा लाल कांदा तुमचा जर का मार्केटमध्ये येणार असेल तर रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही त्या ठिकाणी कांदा विक्रीचं नियोजन हे त्या ठिकाणी करू शकता, जेणेकरून तुम्हाला नफा आणि नफाच होईल।